आताची एक मोठी बातमी मुंबईच्या अंधेरीतल्या गुंदवली मेट्रो स्टेशनमध्ये एक संशयास्पद बॅग सापडल्याची धक्कादायक घटना समोर येतेय। गुंदवली मेट्रो स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरती एक काळ्या रंगाची ही बेवारस बॅग सापडली आहे। या बॅगमध्ये काही घातपात होण्यासाठी ठेवलेल्या वस्तू असल्याचा पोलिसांना संशय आहे। अंधेरी पोलिसांनी बेवारस बॅग चेक करण्यासाठी बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजल स्क्वॉड या टीमला बोलावलेलं आहे। तर हे पथक आता तपासणीसाठी या ठिकाणी पोहोचेल आणि बॅगमध्ये नेमकं काय आहे ते स्पष्ट होईल। सत्यम सिंग आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। सत्यम, काही दिवसांपूर्वी एका बस स्थानकाच्या परिसरामध्ये अशी बॅग सापडलेली होती आणि आता गुंदवली मेट्रो स्टेशनच्या परिसरात नक्कीच यामुळे आपण पाहिलं तर अवघ्या काही मिनिटापूर्वी आहे तर अंधेरी पूर्वेत जे गोंदवली मेट्रो स्टेशन आहे त्याच ठिकाणी पहिल्या मजल्यावर आहे जे फर्स्ट फ्लोअर आहे त्या ठिकाणी तिकीट काउंटर आहे मेट्रो स्टेशनमध्ये। याच तिकीट काउंटर जवळ एक काळ्या रंगाची संशयित बॅग आहे सापडली आहे। या बॅगमध्ये काही घातपात होण्याची शक्यता असल्याचं अंधेरी पोलिसांचं मत आहे। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ BDDS पथकाचे मुंबई पोलिसांच्या बॉम्ब डिस्पोजल पथकात त्याला त्या ठिकाणी पाचारण करण्यासाठी कॉल दिला आहे। यानंतर थोड्याच वेळात आहेत या ठिकाणी BDDS पथक येऊन ती तपासणी करणार आहेत। यामध्ये काय आहेत काय संशयित बॅग आहे जी आहे त्यामध्ये तपासणी केल्यानंतर थोडक्यात वेळात आहे स्पष्ट होईल। मात्र दिल्लीमध्ये ती घटना आहे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर मुंबई पोलीस देखील अलर्ट मोड आहे, कुठलाही रिस्क घेण्याची तयारीत नाही पोलीस। त्यामुळे जशी संशयित बॅग दिसली लगेच BDDS पथकाला या ठिकाणी बोलवण्यात आला आहे। सध्या एकंदरीत आपण पाहिलं तर मेट्रोमध्ये मोठ्या संख्येमध्ये प्रवासी प्रवास करतात। या बॅग सापडल्यामुळे प्रवाशांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं आहे। यामुळे अगदी सत्यम, वेळोवेळी या घटनेची माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद अपडेटसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।